600 कोटींच्या कामावरून सभापती अतुल माने आणि विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आमनेसामने. माने यांचा चव्हाण यांच्या दुटप्पी भूमिकेवर सडेतोड हल्ला. 600 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या मुद्द्यावरून महापालिकेचे स्थायी समिती सभापती अतुल माने, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्यातील राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगलेला आहे. चव्हाण यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सभापती अतुल माने यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रत्येक गोष्टी टक्केवारी नसते. चव्हाण यांनी आपला दृष्टिकोन बदलावा असा सडेतोड इशारा दिला आहे. गेल्या महासभेत घडलेल्या प्रकारावर बोट ठेवत अतुल माने यांनी म्हटलंय, मागील महासभेत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी राज्यदंड पळवून केवळ नौटंकी केली. विरोधकांनी महासभेत गोंधळ घातला असला तरी आम्ही प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जे चुकीचं काम होतं ते थांबवलं आहे. त्यामुळे यामध्ये टक्केवारीचा विषय येतो कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना सभापती माने यांनी स्थायी समितीतील काँग्रेस सदस्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थायी समितीमध्ये असणाऱ्या काँग्रेसच्या सदस्यांचे या सर्व प्रकाराला किंवा चव्हाण यांच्या भूमिकेला समर्थन आहे का, याबाबत काँग्रेस सदस्यांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी स्पष्ट शब्दात खुलासा करावा अशी मागणी माने यांनी केली. मंगेश चव्हाण यांनी प्रत्येक प्रकरणात टक्केवारी शोधण्याची सवय सोडून दिली पाहिजे. प्रत्येक वेळी सोयीनुसार वेगवेगळी आणि दुटप्पी भूमिका मांडणे योग्य नाही. विरोधकांनी शहराच्या विकासात सकारात्मक योगदान द्यावे, केवळ राजकीय स्टंटबाजी करू नये असा टोला माने यांनी लगावला. MRDPच्या कामासंदर्भात विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी काल आमच्यावर आरोप केले होते की महापालिकेमध्ये टक्केवारीचा बाजार मांडला आहे. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी मागच्या महासभेमध्ये राजदंड पळवून जी नौटंकी केली होती, ते राजदंड पळवून सुद्धा त्यांना जे साध्य करता आलं नाही ते आम्ही स्थायी समिती सभापतीच्या माध्यमातून आम्ही बेकायदेशीर काम रोखण्याचं काम आम्ही स्वतः ग्राउंडवर उतरून काम केलं आहे. AC मध्ये बसून पत्रकारांच्या समोर बोलून सोशल मीडियावर पोस्ट टाकून मोठं होत नाही. ज्यावेळी एखादी बेकायदेशीर काम थांबवायचं असेल तर रस्त्यावर उतरायची तयारी सुद्धा लागते, ती मी केलेली आहे. कुठला या टक्केवारीचा बाजार झाला? ज्या प्रक्रियेसाठी तुम्ही महापालिकेत बेंबीच्या देठापासून ओरडत होता की हे बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे, मग आम्ही काय केलोय? बेकायदेशीर काम थांबवलंय. ह्याच्या टक्केवारीचा विषय कुठला आला? आणि जर टक्केवारीचा विषय असेल तर आमच्या मिटिंगला मग काँग्रेसचे 4 सदस्य कसे उपस्थित होते? मग त्यांचा टक्केवारी जर विषय असेल तर काँग्रेसच्या सदस्यांचं समर्थन आहे का याला? मंगेश चव्हाणांनी जरा चष्मा बदलावा आणि बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. सगळ्या गोष्टीमध्ये टक्केवारी, पैसा ही गोष्ट नसत्या. तर त्यांचा जर टक्केवारी आणि पैशाचा विषय असेल तर मागच्या महासभेमध्ये राजाराम बापू बँकेचे 3 गाळे विक्रीचा व्यवसाय विषय होता. त्यावेळी तुमची भूमिका कुठे गेली होती? का विक्रीला त्या समर्थन तुम्ही दिला? प्रत्येक महासभेमध्ये वेगवेगळी भूमिका मांडू नका. तुमच्या भूमिकेचंच पहिला ऐकणे आम्हाला विसंगतपणा दिसून येते. तुमची भूमिका स्पष्ट करा. तुमची भूमिका दुटप्पी आहे. इकडं म्हणायचं निविदा प्रक्रिया बेकायदेशीर आहे, ते DPR व्यवस्थित झालेलं नाही. DPR करणारा माणूस एजन्सी कुठं आहे? आणि भूखंडाचे जी ॲक्वायर करायचे लँड त्याचे पैसे कुठं जमा आहेत? 180 कोटीचा निधी जमा केल्याशिवाय वर्क ऑर्डर कशी देऊ शकतात? इकडं म्हणायचं की महासभेला ते स्टँडिंगला विषयपत्र आलं पाहिजे आणि इकडं दुसरीकडे म्हणायचं की महापालिकेमध्ये टक्केवारीचा धंदा मांडलाय. आम्हाला तुमची भूमिका माहिती आहे. तुमच्या भूमिकेवर तुम्ही समर्थन, तुमचे पहिला गटबाजीवर भाजपच्या बोलताय की तुमच्या पक्षाचे 18 नगरसेवक आहे. 18 नगरसेवकामध्ये तुमची 4 गट आहेत. ते पहिला तुमच्या या भूमिकेवर समर्थन करतात का बघा, मग तुम्ही आमच्यावर आरोप करा. आज या ठिकाणी तुमच्या भूमिकेवर प्रत्येक गोष्टीतल्या तुमच्या पक्षातले सदस्य नाराज आहेत. तुमच्या पक्षातली पहिली गटबाजी थांबवा. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय पक्षाला तुम्ही शालपणा शिकवायची गरज नाही. आमचे नेते सक्षम आहेत. आमच्या नेत्याचा आमच्यावर विश्वास आहे. आमच्या नेत्यावर आमचं प्रेम आहे. आज त्यांनी आम्हाला ही खुर्ची दिलेली आहे. त्यांच्यामुळे मी या खुर्चीवर बसले आणि त्यांच्यासमोर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही चुकीचं काही वागणार नाही. आणि तुमच्या नेत्याची इज्जत कशी ठेवायची ही तुम्ही ते बघा. आमच्या नेत्याची कशी इज्जत राहायची आम्ही बघतो. आमची गटबाजी आम्ही सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहे. तुमचं पक्ष तेवढं तुम्ही सांभाळा, तुमचं नावलौकिक तुम्ही सांभाळावा. आणि पक्ष फक्त भूमिका तेवढी आहे ना, तुम्ही या बाबतीत तुम्ही स्पष्ट करा. जर विरोध असेल तर विरोध आहे म्हणून सांगा या प्रकल्पाला, समर्थन असेल तर समर्थन आहे म्हणून सांगा. दोन्हीकडनं बोलायचा प्रयत्न तुम्ही करू नका. भूमिका एक ठाम राहा आणि एका ठामपणे बोला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.